नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टेशन मास्टर आणि असिस्टंट लोको पायलट यांची जर बघितलं आपण तर बघा नुकतीच जे आहे सीबॅट रिझल्ट लागलेला होता. आता बघा ही जी अपडेट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवत आहे, ही आहे की प्रोव्हिजनली जे एलिजिबल कॅन्डिडेट आहे त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येणार आहे. आता तुम्ही इथं बघू शकता की ही जी डेट तुम्हाला इथे दाखवण्यात आलेली आहे 7/5/2025 या तारखेला ही जी अपडेट आहे ती आलेली आहे. आता बघा तुम्हाला इथे सब्जेक्ट दिसून येणार की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ऑफ प्रोव्हिजनली एलिजिबल कॅन्डिडेट फॉर द पोस्ट ऑफ स्टेशन मास्टर अँड असिस्टंट लोको पायलट. बघा जे कोणी कॅन्डिडेट स्टेशन मास्टर आणि असिस्टंट लोको पायलट म्हणजेच की सीबॅट मध्ये क्वालिफाय झालेले आहे त्यांसाठी जर बघितलं तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी त्यांना बोलवण्यात येणार आहे. आता इथं संपूर्ण माहिती इथं दिलेली आहे बघा. प्रोव्हिजनल रिझल्ट ऑफ कॉम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट सीबॅट पब्लिश म्हणजे की 30/4/2025 ला जो आहे सीबॅटचा रिझल्ट पब्लिश केला गेलेला होता, जे की मी तुम्हाला यावरती एक व्हिडिओ बनवून दिलेला होता माझ्या युट्यूब चॅनलवरती. आता बघा द प्रोव्हिजनल रिझल्ट ऑफ कॉम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट सीबॅट फॉर द पोस्ट ऑफ स्टेशन मास्टर अँड असिस्टंट लोको पायलट हेल्ड 17/4/2025 अगेन्स्ट नोटिफिकेशन डेटेड 16/8/2024 हॅज बीन पब्लिश 30/4/2025. बघा 17/4/2025 ला जी एक्झाम कंडक्ट केलेली होती आणि बघा 30/4/2025 ला ही जे याचा जो रिझल्ट लागलेला होता. आता बघा यामध्ये इथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बद्दल काही माहिती दिलेली आहे ते आपण जाणून घेऊया. Provisionally eligible candidates are being called for DV as per their preference for the post of for the respective PML and post in the order of merit equal to the number of post preference given to candidate as mentioned in the notification. Further, an additional 30% of candidate as standby candidate over and above the number of vacancies also being called for DV for the respective pay level and post. बघा जे कोणी यामध्ये प्रोव्हिजनली एलिजिबल कॅन्डिडेट झालेले आहे त्यांना डॉक्युमेंटसाठी बोलवण्यात येणार आहे आणि 30% एक्स्ट्रा विद्यार्थी जे स्टँड बाय तुम्हाला दाखवले जाणार आहे म्हणजे की समोर मी तुम्हाला सांगणारच आहे. त्यामध्ये काय दिलेलं आहे तर त्यानंतर बघा हाऊ एव्हर दिस स्टँड बाय कॅन्डिडेट विल बी कन्सिडर्ड फॉर इम्पॅनलमेंट ओनली इफ देअर is a shortfall from the merit list or as a replacement against the shortfall because of non-joining recommended candidate in the working post and any other special requirement candidate as per their roll number attached जे की तुम्हाला खाली दिलेलं आहे. आता बघा जे स्टँड बाय विद्यार्थी आहे त्यांच्याबद्दल काय सांगण्यात आलेलं आहे यामध्ये तर बघा जे कोणी विद्यार्थी मेरिट म्हणजे लागलेले आहेत ते जर जॉईन झाले नाही किंवा ते जर अपात्र ठरवले गेले तर जे कोणी विद्यार्थी स्टँड बाय मध्ये ठेवण्यात आलेले आहेत त्यांच्यासाठी जर बघितलं तर त्यांना घेण्यात येणार आहे यामध्ये क्लिअरली तर सांगितलं गेलेलं आहे. आता बघा इथं तुम्हाला सविस्तर दाखवला गेलेला आहे की कॅन्डिडेट फॉर द पोस्ट ऑफ स्टेशन मास्टर अँड असिस्टंट लोको पायलट कॉल फॉर डीव्ही ॲज अंडर जे की तुम्हाला इथं दाखवण्यात आलेलं आहे की स्टेशन मास्टरच्या व्हॅकन्सी नोटिफाईड 10, असिस्टंट लोको पायलटच्या 15, कॅन्डिडेट कॉल फॉर डीव्ही ॲज अ रेग्युलर जे कॅन्डिडेट आहे 10 आणि 15 जे असिस्टंट लोको पायलटचे. आता बघा स्टँड बाय कॅन्डिडेट 4 विद्यार्थी बोलवण्यात आलेले आहे स्टेशन मास्टरसाठी आणि असिस्टंट लोको पायलटसाठी 6 जे की तुम्हाला इथे दाखवण्यात आलेलं आहे. आता बघा तुमचा एक डाऊट मी तुम्हाला क्लिअर करतो की जे विद्यार्थी विचार करत असतील की बघा व्हॅकन्सी ज्या टाइमला कोकण रेल्वेची नोटिफिकेशन आलेली होती त्यामध्ये जर बघितलं तर पॉइंट्समॅन ट्रॅक मेंटेनर आणि असिस्टंट लोक म्हणजे भरपूर जागा तुम्हाला दिसून येत होत्या आणि सिलेक्शनच्या वेळी खूप जागा ज्या आहेत कमी झालेल्या आहेत. आता बघा जे राहिलेल्या जागा आहेत त्याची नवीन भरती निघणार आहे का किंवा जे नवीन जागा म्हणजे जे जागा राहिलेल्या होत्या त्या जागेचं काय होणार आहे तर बघा यावरती मी तुम्हाला एक सविस्तर म्हणजे की तुमचे डाऊट क्लिअर करण्यासाठी एक व्हिडिओ घेणार आहे त्यावरती तुमचे संपूर्ण मी डाऊट क्लिअर करणार आहे जेणेकरून जे बाकी राहिलेल्या जागा आहेत त्यांचं काय होणार आहे मी तुम्हाला लगेच सांगणार आहे पुढील व्हिडिओमध्ये. आता बघा या व्हिडिओवरती जर बघितलं आपण तर डेट ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे की तुम्हाला इथे दाखवण्यात आलेलं आहे 14/5/2025 या तारखेला तुम्हाला बोलवण्यात येणार आहे जे की तुम्हाला इथे दिसून येत आहे 14/5/2025 म्हणजेच की तुम्हाला मेल येणार आहे जे कोणी विद्यार्थी कॅन्डिडेट शॉर्ट लिस्टेड म्हणजेच की पात्र झालेला एलिजिबल झालेला आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. Candidate who will qualify in DV will be further sent to medical examination based on their merit position and community wise vacancies for above mentioned post. बघा जे कोणी विद्यार्थी डीव्ही मध्ये क्वालिफाय होतील त्यांच्यासाठी जर बघितलं तर मेडिकल एक्झामिनेशनसाठी त्यांना मेल येणार आहे यामध्ये क्लिअरली सांगितलं गेलेलं आहे. मेडिकल एक्झामिनेशन may take time of few days, hence candidate are advised to come with preparedness for the same. The candidate will have to bear the cost of medical examination as this initial requirement medical examination only fit candidate will be considered for empanelment against notified post as per their preference and integrated merit CBT plus aptitude test subject to availability of vacancies. बघा मेडिकल एक्झामिनेशन याचं टफ होते तुम्ही लक्षात असू द्या कारण की बघा तुम्ही जर युट्यूबवरती खूप सारे व्हिडिओ जर असतात त्याबद्दल ALP मध्ये आणि स्टेशन मास्टरमध्ये मेडिकल कशा प्रकारे होते तर बघा मेडिकल जे आहे ते टफ होणार आहे
जे कोणी कॅन्डिडेट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये क्वालिफाय करतील त्यांना मेडिकल एक्झामिनेशनसाठी बोलवण्यात येणार आहे, यामध्ये क्लिअरली सांगितलं गेलेलं आहे. आता बघा, नो रिक्वेस्ट ऑफ चेंज ऑफ डेट ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन विल बी एंटरटेन. बघा, जे डेट ऑफ दिलेली आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी ते चेंज होणार नाही, यामध्ये क्लिअरली दाखवलं गेलेलं आहे. आता बघा, ही जी आहे तुमची प्रोव्हिजनल जे लिस्ट लागलेली आहे, म्हणजेच की बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे जे विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहे. आता बघा, ज्या टाईमला तुमचे मेडिकल एक्झामिनेशन होणार आणि मेडिकल एक्झामिनेशन झाल्यानंतर अंतिम रिझल्ट म्हणजेच की फायनल रिझल्ट तुमचा लावण्यात येणार आहे, म्हणजे तेव्हा तुमचं सिलेक्शन ग्राह्य धरलं जाणार, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आणखी जर बघितलं तुम्ही तर कोकण रेल्वेबद्दल यामध्ये काही माहिती दिलेली आहे, जी की तुम्ही बघू शकता प्रत्येक नोटिफिकेशनमध्ये असते. आता बघा, इथं दिलेलं आहे तुम्हाला की कोणकोणते विद्यार्थी जे आहेत ते पात्र झालेले आहेत. रेग्युलरमध्ये जर बघितलं आपण तर 10 विद्यार्थी दाखवल्या गेलेले आहेत, जे की तुम्ही इथं बघू शकता. आणि स्टँड बाय विद्यार्थी म्हणजे बघितलं 4 तुम्हाला दाखवण्यात आलेले आहे. आता बघा, जे कोण विद्यार्थी यामध्ये क्वालिफाय झालेले आहेत त्यांनी नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आता हे जे तुम्हाला स्टेशन मास्टरसाठी दाखवलं गेलेलं आहे आणि त्याच खाली तुम्हाला दिसून येणार आहे की जे की असिस्टंट लोको पायलट यासाठी तुम्हाला दिसून येणार आहे. स्टँड बाय विद्यार्थी जे की 6 कॅन्डिडेट आहे आणि 15 विद्यार्थी जे आहेत ते रेग्युलरमध्ये दाखवल्या गेलेले आहेत, जे की तुम्ही इथं बघू शकता. आता बघा, रेग्युलर विद्यार्थी जे तुम्हाला दिसत आहे ते जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी म्हणजे एखादा विद्यार्थी जर रिजेक्ट होते, तर जे तुम्हाला स्टँड बाय विद्यार्थी दिसत आहे त्यामधील एखाद्या विद्यार्थ्यांना बोलवण्यात येणार आहे, म्हणजेच की त्यांना पण बोलवण्यात आलेलं असते. पण जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये जर एखादा विद्यार्थी रिजेक्ट झाला तर त्यांच्या जागी त्यांना घेतले जात असते, एवढं तुम्ही लक्षात घ्या. जे की स्टँड बाय विद्यार्थी दाखवल्या गेलेल्या आहेत त्यांच्यापैकी एक विचारात घेतला जातो, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आता बघा, ही संपूर्ण माहिती जी आहे तुम्हाला लक्षात असू द्या, जे की मी तुम्हाला सांगितलेली आहे 14/5/2025 ला, जे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला बोलवण्यात आलेलं आहे, जे की तुम्हाला सविस्तर मेल पण येणार आहे तुम्हाला. आता बघा, जे राहिलेल्या पोस्ट आहे म्हणजेच की जीटीएम, ईएसटीएम टेक्निशियन याची अजून पण जर बघितली आपण तर काहीच अपडेट मिळाली नाही आहे. तर बघा, येत्या काही दिवसामध्ये म्हणजेच की या हप्त्यामध्ये जर बघितलं आपण तर नक्कीच तुम्हाला डीव्हीसाठी जे प्रोव्हिजनली रिझल्ट आहे डीव्हीचा तो लावण्यात येणार आहे. त्याची अपडेट लवकरात लवकर कोकण रेल्वेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला दिसून येणार आहे. जशी की अपडेट माझ्यापर्यंत येणार तशी मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती देणार आहे. आणि ही जी माहिती आहे आजची जी मी तुम्हाला सांगितलेली आहे ते पण मी माझ्या टेलिग्राम चॅनलला दिलेली आहे, त्यावरून तुम्ही सविस्तर माहिती जे बघू शकता. आता बघा, काही जर तुम्हाला अडचण असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून मी तुमची मदत करू शकेल. तर भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.